वडिलांची सेवा हे तीर्थ एकीकडे. अरे साधू असून सुद्धा आई आई वडिलांचं वचन पाळलं. कुणी आमच्या बाळू मामांनी अरे सांगितलं, बाळू तुला या प्रपंचामध्ये पडावं लागेल. त्यांची मुलगी असणारी की त्यांची मुलगी तुला भाची करून घ्यावं लागेल. आई वडिलांचं वचन पाळलं दादा. पण अंतकरणात प्रपंच करायची इच्छा आहे का हो? तर नाही. जिथं इच्छा नाही तिथं देवाला सुद्धा माघार घ्यावी लागत असते बाईबाप. म्हणून ऐका, आई वडील साक्षात देव आहे. अरे पंढरीशी पाडलं तर परमात्म्याला पंढरपूर मध्ये यावं लागलं. कुणामुळे? धन्य पुंडलिका बहु बरे केले निधाना निले पंढरी. म्हणून नरदेव मिळालाय पण कळाला नाही. आई बाप मिळाले पण कळाले नाही. बायको मिळाली. हसताना चांगला अनुभवातलंच आहे. मिळाली बी आणि कळाली बी. माणूस छत्री घेण्याकरता दुकानदाराकडे गेला आणि म्हणू लागला, दादा छत्रीची किंमत काय? दुकानदार सांगू लागला 1000 रुपये छत्रीची किंमत आहे. घेणारा म्हणू लागला एवढी कुठं महाग असते का? 1000 रुपये. दुकानदार म्हणू लागला घेऊन तर बघ, छत्री ओरिजिनल आहे. छत्री ओरिजिनल आहे पण 2 अटी आहेत, 2 नियम आहे. पहिली अट आहे छत्री पावसात भिजू द्यायची नाही. दुसरी अट आहे उन्हाळ्यात बाहेर काढायची. ही नरदेवरूपी छत्री मिळाली. ही आज आहे तर उद्या नाही दादा. आता कीर्तनात बसू. यात सुद्धा कीर्तन संपल्यानंतर इथं बसू. भोजन घेऊ प्रसाद घेऊ याची गॅरंटी नाही दादा. म्हणून नरदेह मिळालाय. अरे एवढा चांगला नरदेह देवानी सतसंग भजन 60 गाठले 50 गाठले तरी भजन म्हणत नाही. कधी करायचंय भजन? अब तुम कब जगत नाही. माझ्या बाळू मामांनी वयाच्या 74व्या वर्षी समाधी बाळू मामांनी घेतली. किती वर्ष जगले याला महत्व नाही. 22च वर्ष जगले माझे ज्ञानोबा आहे. पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे दादा. म्हणून आपण खरंच स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. वारकरी कुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जन्माला आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि ते हरीचे दास जन्म घेती. अरे वारकऱ्याचे मूल मुली होऊन आपण जन्माला आलो. याच्यापेक्षा देवाने दुसरं काय द्यायचं आहे? खरंच आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की वयाच्या 8व्या वर्षापासून परमार्थ घडतोय. चालू 22 आहे पण जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत सत्संग. अरे माझा बाप एक वारकरी होता आणि मी सुद्धा वारकरी झालो पाहिजे असा अभिमान असला पाहिजे. याचा आणि मी सुद्धा वारकरी आहे. अरे स्वतःचा धर्म आपला धर्म आपण पाळला पाहिजे. वारकऱ्याचा धर्म आहे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण. आपला धर्म आहे. अरे प्राण्याचा धर्म पाळतोय. पाळलेलं कुत्र शेजाऱ्याच्या घरी जाऊन कधीच भाकर खात नाही. खात का हो? मालकाचंच खायचंय आणि मालकाच्याच घरी राहायचंय. त्याचा धर्म तो पाळतोय. आपला धर्म आपण का पाळू नये? अरे नखा इतकीच मुंगी आहे, नखा इतकीच मुंगी आहे. जंगलाला आग लागली आणि सगळे प्राणी पिहून पळू लागले जीव वाचवण्याकरता.
पण ती नखा इतकी मुंगी तोंडामध्ये पाणी घेऊन पडू लागली आणि त्या मुंगीला विचारलं, मुंगी ताई, एवढे मोठे प्राणी जीव वाचवण्याकरता पळतय आणि तुझ्या नखा इतकी आहे, तुझ्या पाण्यानं काय होणार आहे? तेव्हा ती मुंगी इतकं गोड उत्तर देते, दादा पुन्हा कधी या जगाचा इतिहास घडेल. ऐका, मुंगी इतकं गोड उत्तर देते, दादा पुन्हा कधी या जगाचा इतिहास घडेल, माझं नाव आग लावण्यात नाही तर आग विझवणाऱ्यात राहील. मुंगीचा धर्म मुंगी पाळते, मग माणसाचा धर्म आपण का पाळू नये? उगच नाही दादा, संत बाळू मामा सारखे संत देव जन्माला उगीच येत नाही. तो आई सुंदर तिच्या सारखं सात्विक व्हावं लागतं, मायप्पा बाप त्यांच्या सारखं हुशार व्हावं लागतं, तर सात्विक मुलगा लागत असते मायबा. म्हणून ऐका, अरे देवाने किती करायचं, पण ऐका या डोळ्याने जर भगवंताला पाहावं असं वाटत असेल तर आपले 5 इंद्रिय दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नाचे जीवपण भवरोग. आपली इंद्रियाची देवाकडे वळवली पाहिजे आणि देवाकडे वळवल्याशिवाय त्या देवाची प्राप्ती होत नाही महाराज. पण आपली इंद्रिय देवाकडे वळतात का? नाही. कुठं विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. गोड असणारा परमार्थ तुम्हा मला कडू लागू लागला आणि कडू असणारे विषय इतके रमण झालो दादा, किती रमण झालो. ऐका, एक राजा होता आणि एक राणी होती. त्यांनी पाळण्याच्या दिवशी जाहीर निमंत्रण दिलं आणि त्यांना मूलबाळ संतती काहीच नव्हती. ऐका, दृष्टांतापेक्षा सिद्धांत फार महत्वाचा आहे. मूलबाळ संतती नाही, राजाने पाडव्याच्या दिवशी जाहीर निमंत्रण दिलं, जो कोणी मला पहिल्यांदा भेटण्यासाठी येईल त्याला राजा केलं जाईल. राजा 5 मैल अंतरावर दूरच्या बागेवर जाऊन बसला, पण राजाला भेटण्यासाठी पैसे आहेत तो? पैसा इतका अजिबात नाही. प्रत्येकाला 5 दिलं होतं आणि त्या 5 वर लिहिलं होतं, आत गेल्यानंतर भोगण्यायोग्य वस्तू आहे, त्या वस्तूचा उपभोग घेण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु त्या वस्तू तुम्हाला घरी नेता येणार नाही. खाली मोठी टीप लिहिली होती की वेळेचं भान असू द्या, वेळ संपल्यानंतर चेकर येईल, चेकर प्रत्येकाचा 5 तपासेल आणि प्रत्येकाला हॉलच्या बाहेर हाकलून देईल. राजाने 5 मैलावर 5 हॉल तयार केले. प्रत्येक हॉलमध्ये करमणुकीचे साहित्य ठेवले. क्रमांक 1 हॉलमध्ये पंडित वादक आणि पंडित गायक होते. पंडितांचं गायन चालू झालं. असं जसं गायन गोड गायन चालू झालं, जसे संगीताचे प्रेमी आहेत आमच्यासारखे, संगीताचा आनंद गोड गायन चालू झालं. बाजे रे मुरलिया टाळ्या कुणाच्या वाजतात माहितीये का? ज्याला त्याच्यातलं कळतं त्याच्यातल्या टाळ्या वाजतात नाही बा. म्हणून ऐका, पंडिताचं असं सुंदर गायन चालू झालं. संगीताचा आनंद घेत ज्याला संगीताची आवड आहे तिथेच रममान झाले. क्रमांक 2 हॉल मध्ये मुलायम गाद्या आणि उषा होत्या. सेवेसाठी सुंदर स्त्रिया होत्या, जे आयेश आराम करण्यासाठी जन्माला आले तिथेच रममान झाले. क्रमांक 3 हॉल मध्ये भारी भारीची दागिनी, भारी भारीची कपडे, भारी भारीची साड्या, इकडं तिकडे चक्र चालूच आहे, इकडून तिकडे मारती चक्र, स्वतःला बघतात मी कशी दिसते.
अरे आरशात बघून उपयोग नाही, त्या देवाला विचारलं पाहिजे, देवा माझं आयुष्य कसं आहे देवा, हा कसं जगलं पाहिजे देवा, मी कशी वागलं पाहिजे, असं जीवन असावं. सौंदर्य सुरत तुझ्याती है पण कीर्त कबना जाए, सौंदर्य एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, पण माणसाची कीर्ती अमर असणार आहे दादा. म्हणून ऐका, जे आयेश आराम करण्याकरता जन्माला आले ते तेच रंगात झाले. क्रमांक 4 हॉल मध्ये पंचतारांकित हॉटेल सारखा हॉल होता. खाण्यापिण्याची बघायचीच गरज नाही. जे फक्त याच्यासाठी जन्माला येतात, आयेश खाणं, त्या खाण्यावर ताव मारे, ते तेच रममाण झाले. क्रमांक 5 हॉलमध्ये राहिलेल्या शेवटच्या हॉलमध्ये सुगंधी द्रव्ये ठेवली होती आणि सुगंधी द्रव्याचा सुगंध घेत राहिलेली मंडळी तिथेच रममाण झाले. वेळ कसा गेला याचं भान कुणालाच राहिलं नाही. चेकर आला, चेकरानं प्रत्येकाचा पास तपासला आणि सांगितलं, जावा तुमची वेळ संपलेली आहे. प्रत्येकाला हॉलच्या बाहेर हाकलून दिलं. दृष्टांत संपला. सिद्धांत एक आहे, राजा म्हणजे साक्षात देव आहे, राजा म्हणजे साक्षात ईश्वर आहे. त्यांना भेटण्यासाठी काय आहे तो, तिकीट आहेत का, पैसे आहेत का, तर नाही. यारे यारे लहान कोर याती बोलत्या नारी नर. अरे देवाला भेटण्यासाठी 8 वर्षाचा आहे का 80 वर्षाचा आहे, देवाला काहीच लागत नाही. पण ऐका, देवाला फक्त भाव, अंतःकरणातलं प्रेम आणि अंतःकरणातली भक्ती. अंतःकरणातला भाव भगवंत जाणत असतो. मायबा राजा म्हणजे साक्षात देव आहे, त्याला भेटण्यासाठी पैसे नाहीत बाबा. पण इथं एकट्याने यायचं आहे आणि एकट्याने जायचं आहे. सोबत तुम्हाला घेऊन यायचंय का हो? माझ्या नातावर माझं प्रेम आहे, त्याला सोबत घेऊन येते, सोबत घेऊन जाते. शक्य आहे का? एकट्याने यायचं आहे, एकट्याने जायचं आहे. तिथला दंडक आहे, पण सोबतीला काहीच घेऊन जायचं का? 4 गुंठे जमीन सोबत घेऊन जाणार आहे. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला म्हणजे 2 दिवसाचा बाजार आहे दादा. 2 दिवसाच्या किरायाच्या घरामध्ये आपण आलो आहोत. पण एकट्याने यायचं आहे, एकट्याने जायचं आहे. पण या 5 विषयामध्ये आपण इतके रममाण झालो की अरे जीवनात शाश्वत भेटणार, सुख भेटणारा राजा रूपी देव आहे, त्यालाच विसरून गेलो. पण ऐका, तू खूप बरं आहे. अरे प्रत्येक इंद्रियाला विनंती करतात, हे मुखे तुझे वर्णी गुण नाम याची माझ्या प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहिजे तुझे मुख, हेची मत सुख देई देवा. देवाला विनंती करतात, इंद्रियाला विनंती करतात. पण सगळ्यात मेन इंद्रिय काय आहे हो? डोळा आहे. डोळा डोळा इतका विचित्र इंद्रिय आहे. इथं उभारल्या मी फक्त डोळ्यांनी खुणवावं. म्हणजे आता इथून उठ आणि आराम पलंगावर जाऊन झोप. कोण म्हणतंय? डोळा हा इतका विचित्र इंद्रिय आहे. आणि देवाची प्राप्ती करण्याकरता 80% वाटा डोळ्यांचा आहे आणि उर्वरित 20% हात पाय कान मुख आहे. त्याच्याकरता तुकोबरे म्हणतात, देवा अरे या डोळ्यांनी बऱ्या बऱ्यांना बिघडिले, त्याच्याकरता या डोळ्यांनी काहीच नाही पाहायचं, केवळ तुला पाहायचं. अभंगाच्या पहिल्या चरणात सदा माझे डोळे जडे तुम्ही बोलती, सदा माझे डोळे जडे तुम्ही बोलती.
केवळ तुला पाहिलं पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची मागे कुणी कुणी जर जन्माचं सार्थक करून घेतलं असेल तर केवळ त्या भगवंताचं रूप पाहून. पण डोळा हा इतका विचित्र आहे. अरे 60,000 वर्ष तपश्चर्या केलेल्या विश्वामित्रांनी या डोळ्यांनी नग्न मेनका पाहिल्या आणि कामाच्या अधीन गेले. विश्वामित्र सारिका ऋषी नाडीला कुणी बिघडिलं डोळ्यांनी विश्वामित्राला बिघडिलं. अरे सूरदास महाराज सुरांचे दास आहे तरी या डोळ्यांनी त्यांना बिघडिलो. त्याच्याकरता डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई काय कान माझ्या विठोबाचे गुण प्रत्येक इंद्रियाला विनंती करतात. पण वाचेला सुद्धा विनंती करतात. घेही माझे वाचे गोड नाम हे वाचे हे मुका हे तोडा. माझ्या भगवंताचं माझ्या पांडुरंगाचं माझ्या बाळू मामाचं नाव घे यातच तुझं भलं आहे. एवढं गोड भगवंताने तोंड दिलं. कशा करतात लोकांचं पुचकं बोलणे करतात. करे टाळी बोला मुखी नाम हाता पायाला तोंडाला विनंती करतात. अरे दादा खरंच आपण स्वतःला भाग्यवान आहोत. देवाने इतकं तोंड दिलं भगवंताचं भजन नामचिंतन करण्यात. पण असे काही नग आहे कितीही भजन नामस्मरण तुका म्हणे मेलो सांगता नाही ऐकले. आणि तुम्ही आम्ही तर साधे मनुष्य आहोत. राम भजन को दिया राम भजन को दिया रक्त हे बसूच देत नाही. भगवंताचं नाव ऐकल्यानंतर ती एनर्जी वेगळीच असते. ते प्रेम वेगळंच असतं. मायबाप भगवंतांनी तोंड मुख दिलं भगवंताचं नामस्मरण करण्याकरता. पण काही असे लोक आहेत अरे देवाचं नामस्मरण सोडा कितीही त्या माणसाला गोड बोला प्रेमानं बोला वाईट बोलल्याशिवाय राहणार. त्यांचा सवय वाईट बोलल्याशिवाय राहणार नाही. सकाळी सकाळी एक म्हातारी वाकर मिळत बसले छोटस पोरग समोर जातोय म्हणते आजी काय करते. ती म्हणते दिसत नाही का मूड द्या काय करते ते बघ. म्हणजे सकाळी सकाळी त्या लेकराला मूड द्या केलं ना इतकी फटकल म्हातारी नाव आपलं गाव तिला तिच्या नावानं ओळखत नव्हतं. गाव सगळं फटकल म्हातारी म्हणायचं. पण मी वाचा सांगते का ती म्हातारी त्या म्हातारीच्या नातवाचं एका दिवशी लग्न ठरलं आणि तो म्हातारा तर नातू त्या म्हातारीला म्हणू लागला आजी तुला माझ्या लग्नाला न्यायचं नाही आणि मी जर तुला माझ्या लग्नाला नेलो
तर तू मुळात फटकळ आहे. तू लोकांसोबत भांडणं करणार. मग मी आम्ही ते भांडणं मिटवायचं का दुसरं काम बघायचं? म्हणून अजिबात त्याला तुला लग्नाला न्यायचं नाही. आजी म्हणू लागली, पिंट्या असं का करतो? पिंट्या माझा एकुलता एक नातू, पिंट्या तू असं का करतो? मला लग्नाला नेलंच पाहिजे. पिंट्या म्हणू लागला, अजिबात नाही. आजी म्हणू लागली, पिंट्या नेलंच पाहिजे. पिंट्या म्हणू लागला, ठीक आहे आजी लग्नाला नेतो, पण तुझं तोंड बांधून ठेवेन, टावेलनं रुमालनं बांधीन आणि तुला लग्नाला नेईन. आजी म्हणू लागली, पिंट्या असं कर, ठीक आहे पण मला लग्नाला ने. पिंट्यानं आजीचं तोंड टावेलनं रुमालनं गच बांधलं. आजीला लग्नाला नेलं. सेवंती वगैरे झाली. नवरदेव स्टेजवर गेला आणि स्टेजवर गेल्यानंतर इकडे ती प्रथा आहे का माहिती नाही. समाधान महाराज इकडे ती प्रथा आहे का माहित नाही. उदगीरकड नवरदेवाचं भाषण काढून नवरीला बांधतात. स्टेजवर गेल्यानंतर बांधतात ना. मग नवरदेवच्या कलवरीने नवरदेवाचं भाषण काढलं आणि नवरीच्या कलवरीला दिलं ती भाषण बांधण्याकरता. नवरीच्या कलवरीने नवरीला भाषण बांधलं, पण त्या गडबडीमध्ये भाषण व्यवस्थित बांधता आलं नाही. ते भाषण नवरीच्या डोळ्यावर यायला लागलं, पण त्याच्याकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. त्याच्याकडे कुणाचं लक्ष गेलं? कुणाचं? त्या फटकळ म्हातारीचं लक्ष गेलं. ते म्हातारीच्या तोंडाला बांधलेलं आहे, बोलता येत नाही, हात वर करून म्हणते, कुणीच लक्ष देत नाही. पण ती कारण मुळातच फटकळ आहे. म्हातारीच्या जे तोंडाला बांधलं होतं ते म्हातारीने सोडलं. टावेलनं रुमालनं जे बांधलं होतं सोडलं. तोंड बंद जे बांधलेलं होतं मोकळं केलं आणि हात वर करून म्हणू लागले, ए अलीकडे झिपरे पलीकडे झिपरेला सांग नवऱ्या झिपरीचं भाषण नीट बांध. किती जणाला झिपरे केलं? 3 जणाला. अरे कार्य कोणतं आहे म्हणून आहे का दादा असं वाईट बोलण्याकरता वाचा दिली का हो? तर नाही. भगवंत घेई माझे वाचे गोड नाम मिठो वाचे. अरे 5 इंद्रियाला विनंती करतात, पण इंद्रियाने विषय सोडल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, जे सारे सासी बिघडिता ओ वावुनी वस काढिता का भनक दवडिता मानयावरून. माऊली 3 दृष्टांत देतात. सारंग नावाच्या पक्षाची ताटातूट केल्यानंतर त्या पक्षाला किती दुःख होत असेल विचार करा. दुसरा दृष्टांत देतात, ओवा उनी वस्त काढिता गाईच्या स्तनाला वासरू पिते आणि पीत असताना मालक त्याला खुंट्याकडे ओढतो. त्या मालकाला त्या वासराला किती दुःख होत असेल विचार करा. तिसरा दृष्टांत देतात, का भनंग दौडिता बहान यावनवी 7 दिवसाचा उपाशी भिकारी. पंचपक्वानाचं भोजन समोर ठेवलेलं आहे, पहिला घात घेणार तेवढ्यामधून त्याला ताटावून उठवलं तर भिकाऱ्याला किती दुःख होत असेल विचार करा. एवढं दुःख विषयात रमलेली इंद्रिय आवरताना एवढं दुःख होतं आणि विषय सोडल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, देवा अरे या इंद्रियांना केवळ सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया या डोळ्याने घे देवा तुलाच पाहिलं पाहिजे. पण देवा या डोळ्याने तुला पाहत असताना 2 गोष्टी गोड आहे. त्या मुखाला काय केलं पाहिजे? आपण गोड तुझे रूप